सर्वांना नमस्कार। तर आज आम्ही चाललेलो आहोत आमच्या कुलदेवीच्या दर्शनासाठी। तर 2 दिवस आधीच तयारी चाललेली होती, त्यामुळे मला व्हिडिओ काढायला पण जमलेलं नव्हतं। तर आज सकाळी निघतानाचा हा व्हिडिओ घेतलेला आहे छोटा। तर ही अशी देवीची ओटी भरण्याचं सामान घेतलेलं होतं मी घरूनच। छान ओटी भरण्याचं सामान घेतलेलं आहे। तर हार, छान देवीसाठी वेणी आणि साडी वगैरे घेतलेलं आहे। तर तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला त्याचा पूर्ण व्हिडिओ दाखवेलच। त्यानंतर ही आमची पॅकिंग वगैरे झालेली होती, कारण तिथे गेल्यानंतर आम्ही देवीसाठी नैवेद्य वगैरे बनवणार होतो। तर मग सर्वच भांडी वगैरे सर्व आम्ही घेतलेलं होतं आणि कपडे पण घेतले। असं 2 दिवसांच्या हिशोबाने आम्ही सर्व सामान वगैरे घेतलेलं होतं गाडीमध्ये। तर पहाटे आज 3:30 वाजताच मी उठलेली होती आणि उठून छान आवरासावर पूर्ण केलेली होती आणि सोबत जेवणाचं थोडंसं सामान पण घेतलेलं होतं। तर त्यामुळे थोडासा आम्हाला निघता करता 5:30 पावणे 6 वाजलेले होते। तर बघू शकता पूर्ण अंधारच होता आणि आमची निघण्याची तयारी झालेली होती। दरवर्षी आम्ही कुलदेवीच्या दर्शनासाठी जातोच आणि तसंच मग जेजुरीला पण जातो, कारण ते आपलं कुलदैवत आहे आणि वर्षातून एकदा जायलाच पाहिजे, देवीची ओटी वगैरे भरायलाच पाहिजे। तर त्यामुळे वर्षातून एकदा आम्ही जातो। आणि सकाळी तर इतकी थंडी पण होती, मुलांनी स्वेटर वगैरे छान घातलेलं होतं, आम्ही पण स्वेटर घालून घेतलेलं होतं। आणि रस्त्याने पूर्ण अंधार होता, म्हणजे थोडीशी पहाट पण होत होती आणि थोडंसं काळोख पण होतं, असं छान वातावरण होतं। आणि रस्त्याने जाताना आम्हाला पेट्रोल पण टाकायचं होतं गाडीमध्ये। तर बघू शकता गाडीमध्ये आम्हाला बसायला पण जागा राहिलेली नव्हती, आम्ही छान मांडी घालून बसलेलो होतो, कारण पूर्ण गोण्यांनी सामान वगैरे भरलेलं होतं आमचं। त्यानंतर आम्ही पेट्रोल पंपावर आलो, पेट्रोल वगैरे टाकलं आणि मग लगेचच नाशिकच्या रस्त्याला निघालेलो होतो। बघू शकता तुम्ही किती छान वातावरण दिसतंय, म्हणजे फोनमध्ये तरी असं दिसतंय थोडंसं चमकताना, पण रिअलमध्ये इतकं छान वाटत होतं ना, म्हणजे सूर्य थोडासा निघत होता, थोडासा अंधार पण होता आणि थोडीशी पहाट पण होती। तर ते दृश्य खूप छान होतं, इतर दिवशी आपल्याला हे बघायला भेटत नाही। तर मी सहजच रस्त्याने चाललेलो होतो, मग छोटासा तो एक व्हिडिओ आम्ही घेतलेला होता। तर गाडीमध्ये असल्यामुळे माझा आवाज पण थोडासा असा येतोय, तर थोडं समजून घ्याल। तर यापुढील जे व्हिडिओ आहेत ते मी टाकणारच आहे, जसे शूट करणार आहे तसं। आणि नाशिकमध्ये गेल्यानंतर शुभ्राची आजी, बाबा, मामा, मामी आम्ही असे सर्वजण निघणार आहोत। तर नाशिक रोडला आमची भेट होईल, तर त्यामुळेच आम्ही इथून लवकर निघालेलो आहोत, म्हणजे जेवढं लवकर निघू तेवढं दर्शन आम्हाला छान होईल। आणि आम्हाला आधी जेजुरीचं दर्शन घ्यायचं आहे, नवीनगड आणि जुनागड दोन्ही पण ठिकाणचे दर्शन घ्यायचे आहेत। तर त्यामुळे मग आम्ही लवकरच निघालेलो आहोत। चला तर भेटूया पुढील ब्लॉगमध्ये, बाय।